तर विषय असा झाला आहे, आता 3 दिवस सलाईन लावायचे सलग 5-5, 3 बारक्या आणि 2 मोठ्या सलाईन. आता मला वाटतं एक मोठी सलाईन झाली आणि ही दुसरी बारकी सलाईन सपायला लागली. म्हणजे एक बारकी झाली, एक मोठी झाली. आता एक बारकी लावल्या, अजून 2 सलाईन आहेत. सकाळी 10ला यायचं, 4-5 वाजेपर्यंत थांबायचं. ही ड्युटी चालू झालेली आहे. जर समजून घ्या फॅमिलीनं. तर एवढ्यात मी करून आलो मग आपल्या माझ्या रायबावर आणि पिंट्या आणि बाजारावर लक्ष द्यायचं. प्लीज शेअर करायचं होतं, त्यामुळे व्हिडिओ जरा असं व्यायाम वगैरे दिल्या तर जहा वेळ मिळाला तर दाखवीनच, नाही मिळाला तर एक 3 दिवस समजून घ्या. ही रायबा शीट आहे का नाही, काय ठेवते का नाही काय कळणार. पिकअपचा आरसा मोडला. आता हे बघू शकता टेप वरचं गायबच केलं या, तिथं माग पाडले. असं 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 फूड वाटते बघ तुला. चल आता मेन शेअर करायचा तुमच्याबरोबर एक विषय. ते आता काय करतो, आधी टेप तेवढा बसवतो व्यवस्थित. तर ही आपली लाली बघू शकताय. हे लाली काय गोळी पाहिजे, खाद्य पाहिजे, खाद्य. लालीला आपल्या पाहिजे खाद्य. तर विषय आपल्याला एक शेअर करायचा आहे. चला. ओ शेट, अजून शेटला खाद्य टाकायचं आहे. आणि माशाचं औषध आत्ता लागलं तर मारले मी, इथं माशा बसायला लागले. तर आता ते औषध मारून 1-4 दिवस झाले. पुन्हा एकदा मारले आणि लगेच मासे कमी आले तर मला टाकायचे नाही. मशीन सगळं भरायचं माशाने. हे आपले बात्रा शेट आणि ही पिंट्या. पिंट्या, पिंट्याला जरा 4-5 दिवस जाऊ दे अजून. मग टॉनिक, परत जानतावली गोळी द्यायची आहे. परत 1000 टक्का लावायचा जरा, म्हणजे का तिथे व्यवस्थित जरा आपला इलाका फिरवून आणायचा. म्हणजे बायच्या सुटला बिटला परत तर कळायला त्याला की इथं यायचं आहे म्हणून. हा ना रे पिंट्या. पिंट्या, साहेबांची बघा की दया करायला लागलो जरा म्हणजे लयच करतो तशी. स्प्रे मारायला लागलो. स्प्रे मारून 7-8 दिवस झालं. आता मासे बसायला आले त्या, लय नाही थोड्या बसायला आले त्या. मला आता मारावं स्प्रे. साहेब अंगावर येते ते, तर काय बोलायचं साहेबासनी. हो प्रे भाज्या. हा कसं जरा स्प्रे ही करतो. लांबडा म्हणजे एका रेषेत आहे. झालं तुला का स्प्रे मारतो तरी कळ नाही रे. आणि साहेबांनी आता चालवायला कसं चालवायला ह्याचं मला टेन्शन आलंय. आता अशी मस्ती करते, ऐकल का. होय होय होय. तर जरा मासे बसते त्या, तिथं मारायचं मेन स्प्रे. काय म्हणतेस रे भाज्या. फेऱ्याला जाऊया. हे जापरे भ्या वाटते तुटलं बिटलं तर. चला यांचं खाद्य झालं खाऊन बघू. हे सर पुढे खाद्य ठेवलेलं. शेट खावा खाद्य. भद्रा शेट बघा कसं बावारली आहे का. भद्रा शेटनं जरा असं ठेवलं या, कारण की ते त्यात जरा ही होतं खाली चिटाकलेलं भुस्सा. काय रे काय भद्रा इकडे बघा. राय शेट नात करती काय. ही लाली आपली. आणि ब्रह्मा कुठे गेले. ओ ब्रह्मा, त्यासनी पण जरा बाहेर काढायचं. आता नाही एक शेअर करायचं तुमच्याबरोबर, शेअर करतो मग कळेल तुम्हाला. काय रे ब्रह्मा, बाहेर असणार आहेस तू परत. चिल्लर गँग झाली आपल्याकडे सगळी. आता ब्रह्मा, भद्रा,
आणि पिंट्या हे 3 रायबान बाजा ही 2 मोठी आणि ही एक आपली लाली लाली. बरं चला चले. तर पिंट्याला जरा बाहेर काढलाय. बाहेर म्हणजे बाहेरच असतोय. जरा म्हणलं चालू नाव आता इथं चालवते बघा आपल्या गया इथं असणार. आता जरा रान तयार होईपर्यंत हे आता तयार करून घेणार आहे सगळं. इथला ऊस गेलाय. पिंट्या जरा म्हटलं पाय मोकळं करावं. बघा पिंट्या ए पिंट्या सर पिंट्याची मस्ती बघितली मी व्हिडिओ तिथं. म्हणजे त्यांनी व्हिडिओ पाठवलेला. लय मस्ती करतोय तिथं. जरा वेगळं वाटत असतं साहेबांनी है ना रे पिंट्या. बघ घेताना कसा पळतोय. होय पिंट्या. तर हो पिंट्या थोडंसं पाय मोकळं करायचं पिंट्याचं म्हणजे फ्रेश होते पिंट्या. पळतोय आहे का जाताना बघ चिक्क्या पळून दिलं म्हणजे बरं. चिक्क्यानं जमलंच तर इथं करायच्या फाटी. जमलंच तरचा प्रश्न. पिंट्या दिसतोय तसा नाही पिंट्या येऊ आता मागं वाळी ऐक ना की पिंट्या चिक्या मार खाशील. पाळूया का पिंट्या जरा पिंट्या गोंडावर पिंट्या ब्रह्माजर गोंडावर करतो पिंट्या चिक्या. चिक्या मार खात बोलते. थांब सोडायचं. तर काल एवढे मच्छिंद्र इथने सासरवाडीतनं भात्यानं घेऊन आलो बघा ही. आता भात्यानं उन्हात ठेवायचं 2 दिवस म्हणजे वाळलं पाहिजे. पलटी मारणार आहे इथं. पलटी मारल्यानंतर बाजाराला चालवा नेतो. मग तुमच्याबरोबर बाजाराला चालू शेअर करतो. एक महत्त्वाची गोष्ट. तर आता हे भात्यानं सगळं उन्हात घालायचं इथं. मला जायचं आहे. एक महत्त्वाचं काम आहे. भाज्या चालू शेअर करतो. भाज्याला आला मस्ती लय करायला. फळका काय पडलेला नाही अजून. फळका पाडा येणार पिना काढले त्या फळक्याच्या. म्हणून याला जरा चालवायचं आहे. हे बघू शकता बघा सारखी मस्ती चालू आहे सारखी. आणि शिंगाराने अडकून घेतले. भाज्या पुरतय का तिकडे पण गावी अडकवल्या. फक्त त्याला ताण लागलं का ही म्हणजे वड लागलं का. आलेला नाही आता तो लई दिवस चालू घ्या का नको. पमो आहे काय ब्याच बाबा दोघ असती दिलोय बाजू. ती एक जात भेट ना. लागल लागल ये पाहिजे कुठं मी माग जाऊ काय नको जाऊ नको आता खवाळी लय आग काढला का तेवढाच पाहिजे.
ऐकणार नाही. चल गे. नाक फाटलं काय? काय झालं इथे? हा इकडं पण अडकलं रे. सोडू का रे? हा. ते पैसे लावते. हे जी बी चालते म्हणत असं मला काय छकड्याला झोपताय का नाही? मुरुमच्या सुंदरगत आईस्क्रीम चालते का नाही? असं चालतं काय? होय असं चालतं. काय बाय काय त्याला काय काय चेन पडली. काय करायचं? चल 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 रे. सुजावड चालताना काय प्रॉब्लेम नाही काय. माग वळला की बिघडलं काम. राज्याला आणायला लागेल म्हणावं मग कळेल. रांजाला लय भेटतोय लोका. तर आपल्या फॅमिली बरोबर महत्वाचं शेअर करायचं आहे विषय. काल आम्ही गेलेलो भात्यानं आणायला. काल गेलेलो फेऱ्याला गेल्यानंतर आपल्याला वाजले 2 याला. परत 2 वाजल्यानंतर जरा इकडे तिकडे आंघोळ केली. काल अशक्तपणा होताच मला. मग गेलो परत भात्यानं. भात्यानं जवळजवळ 4-5-6 दिवस झालं माझ्या आजारपणामुळे राहिलेलं. भात्यानं सासरवाडीत एडमचिंद्र इथं. मग काय करायचं डोकं चालं ना. मग काल ठरवलं काल जायचंच काय पण करून भात्यानं आणायला. मग मी बल्ली नाथा पाटील आणि सोन्या उर्फ बिल्डर असे 4 जण गेलो. आणि तिथं जाचपर्यंत का नाही व्यवस्थित होतो. एवढा अशक्तपणा वगैरे नव्हता. तिथं गेल्यानंतर डायरेक्ट मी झोपलो तिथं बांधावच. म्हणजे एवढं माझं बिघडलेलं काम. मग तिने सासरवाडीत काय केलं मेहुणे साहेबांनी नेलं डायरेक्ट दवाखान्यात मला तिथं कारखान्यावर वेटरी कारखान्यावर. मग तिथं लागलेच रक्त लगेच तिने चेक केलं. एका तासात रिपोर्ट आला. मग त्या रिपोर्टमध्ये निघाले मला झाला आहे टायफॉइड आणि त्याच्याबरोबर पांढऱ्या पिशी वाढले त्या माझ्या. त्यामुळं तिने आता सांगितले सलग 3 दिवस 5-5 सालांनी लावायचे त्या. मग आता मी दररोज 10-10:30 जाणार 5 सालांनी लावणार. ते संध्याकाळी 4-5 वाजताच मागे येणार. मग हेच आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे. आता बघा मी 10ला जाणार होतो. वाजले किती बघा आत्ताच 10 वाजले बरोबर. तिथं 10ला पोचवायचं होतं मला. कारण म्हटलं भाज्याला मस्ती करायला लागलाय. भाज्याला जरा चालवून आणावं कारण तिथं लागला उकरायला वगैरे वगैरे. फक्त आपल्या फॅमिलीने जरा समजून घ्या. कारण की व्हिडिओ जरा 1-4-5 दिवस जरा माझी तब्येत होईल व्यवस्थित झाली की मी रायवशेटला पण आता पाट्याला हाणायला चालू करणार. आणि पाट्य तयार करणार आहे मी. फक्त डोकं झालं ना पाट्य कसं तयार करायचं काय असेल ते स्वतःच करणार आहे आता बघा. आणि 1-2-3 दिवस जरा व्हिडिओ असंच येतील. त्याच्यानंतर एकदा तब्येत ठीक झाली की मग रेग्युलर व्हिडिओ व्यवस्थित व्यायामचं फेऱ्याचं मैदानचं व्हिडिओ येतील. आणि पुढल्या रविवारी आदमापूरला येणार आहे 100% काळ्याटावडील पांढरीश्री भाज्याला रायबाला घेऊन. कारण की आता भाज्याचं फेरं काढून
मैदान करून मग पुसेगावचं मैदान करायचं अशी पोरं म्हणते ते. माझ्या पण डोक्यात आहे खरं शेट बघा काय करते ते. प्रयत्न करत राहायचं. हेच आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं होतं का मला आता 3 दिवस चालाय नाही ते कंटिन्यू. त्यामुळं घ्या समजून. लय बेकार काल कंडिशन झाली आणि बरं झालं तिथं ताप वगैरे आला निदान तरी गावलं. आणि इथं आपण रक्तलेवी चेक केलं त्यात सगळं नॉर्मल आलेलं. त्या रिपोर्टमध्ये कसं काय नॉर्मल आलं काय कळलं नाही आपल्याला. तेव्हा बहुतेक मी गोळ्या खाऊन गेलेलो त्यामुळं आला असेल असं वाटतंय. आणि भाज्या बघा आता कसा आपला मस्तपैकी फ्रेश झालेला आहे. माग वळल्याचं बी आहे तेवढं. ही बघा सिक्युरिटी आपली नुसती पळते. काल बांधून ठेवलेला पिकअपला मैदानाला जाताना. पिकअपला नाही ट्रॅक्टरला ट्रॅक्टरच्या डम्पिंगला. तर भाज्या जो टाप आहे त्यानं बांधून ठेवलेला बाबांनी तो पण टाप तोडला. असला चिके आला पिकअपच्या मागे. परत गाडीतनं उतरलो परत सोडून आलो घरला त्याला चालत गेलो. शरीर चांगलं झालं बरं का. पहिलं व्यायाम घेतलेलो वाज व्यायाम केलेला नाही बाबांनी. मोकळाच व्यायाम. व्हायचा अवताला हाणलाय पाट्याला हाणलाय चालवलाय टायराला तर वाय चालवलं. तेच के बाहेर जाते म्हणून ते हे करत होतं रे. म्हणत होते ते अवताला हाणला की एका दिवशी पुरती करत. कुठलं त्याच्या अंगात आधी दुखणं होतं. भाज्या फक्त का नाही माग वळवताना जरास्त सावध राहील तेवढंच एक 10-20 फूट मग लागतोय सुराला ते चालायचं. तिथनं जर सुटला की मग घर. दोन 3 किलोमीटर होईल बघा अंतर. परत काय चकडीला चालवायचा म्हणजे बाळमामाचं आपण ठरवलेच. बाळमामा ज्या दिवशी आणलं त्या दिवशीच जो ठेवणार आहे त्याच्या खांद्यावर तोपर्यंत नाही ठेवणार. आणला की लगेच 1 दिवस विश्रांती द्यायची. दुसऱ्या दिवशी 5-6 किलोमीटर असं 2-3 दिवस चालवायचं. परत फेऱ्याला कुठं का जायला लागू दे साहेबांच्यासाठी तिथं जाणार आपण. कारण की लय संयम ठेवला ह्याच्या बाबतीत आहे ते. चला आता इथनं वळवायचं म्हटलं थोडंसं टेन्शन आलंय. लय नाही आहे गे नात करते काय सलाईन लावायला लागते. हा इथं गोल्याला गाठलेला मी म्हणजे मागच्या दोघं चालवायला येतो बघा पम्मी आणि बबलू ड्रायव्हर. तेव्हा यांनी तो गोल्याडा गाठलेला. हा अशी सिस्टीम आहे तुमची. मी येतो मागणं नाही मला परत पुढं बघितलं म्हणजे. होईला का आला का जोरा डोकं चालतंय तुमचा. भाज्या बघ तुझ्या वरची आहे ती. हा टेक्नॉलॉजी ही तब्येत पाहिजे ना पाम्या बरोबर. ही तब्येत म्हणजे ह्याही राहिली पाहिजे. हा का अजून वाढली पाहिजे. ठीक आहे बघा थांब ना अजिबात. शेट आपलं पुढनं मला व्हिडिओ करायचा आहे. कधी मी असं पळत गेलो नाही पळाय बघते. नात करते काय 5-5 सलाईन लावायला लागतात.
तर भाज्याचं आता जवळ आलोय भाज्यानंतर इथनं आपले बघा इथं शेवट आहे आपल्या रानाचा एवढा बाई इथनं त्या रानात जर फाटी केली पलीकडची आत्ता ऊस गेला तिकडे ते अंतर होतं बघा 1000 फूट इकडच्या रानात होते का नाही पहिल्या फाटी ते अंतर जरा कमी होतं कारण की थोडी शेडला आणि ती जागा आपण बैल बांधतो ते तिथं पडलेली जागा होती खरं हे तिकडच्या रानात आहे ती काय रस्त्यापर्यंत आहे त्यामुळे काही विषय नाही. तर शेड आले बघा शेडजवळ हो बमवाय त्यामुळे थांबलाय आम्हाला ऐकत नाही हो पाहिजे एकदा हो एसनीच काढायचं बरं का बम चला पिंटे वरडायला आलाय आला आलाय पिंट्या